खरं म्हणजे पंढरीला जाणं यंदा मला काही जमणार नव्हतं. घरात पाहुण्या रावळ्यांची दाटी झालेली, नातवाचं बारसं निघालेलं, मोत्या पोळ्यांनी पाळणा गुंफायचा होता, रेशमाच्या दोऱ्या वळायच्या होत्या, हिऱ्या माणकांचा चांदवा फुलवायचा होता. म्हणून मी आपली माझ्याच नादात तेवढ्यात मला एकामागनं एक अशा 2 चिठ्ठ्या आल्या. अगं बाई, म्हटलं हे काय? लेक घरात, पाहुणा सोप्यात, ही चिठ्ठी कोणाची? भाऊराया खुशाल आहे ना व? माझा जीव उडून गेला. पण बघतीया तर काय, माझ्या पांडुरंगाच्या चिठ्ठ्या निघाल्या. आता बरं आहे का? नव, पांडुरंगानं बोलवल्यावर नाही कसं म्हणणार? सगळ्या कामाची मोट बांधली, ठेवली जावेच्या हातात आणि म्हटलं, बघ बाई, बराबरा बारसं उरकलं, 7-9 नातू पाळण्यात घातला, श्रीरंग नाव ठेवलं आणि लागले की पंढरीच्या वाटेला. हो ना, करू काय मग? पंढरीची वाट, माझ्या जीवाचा थाट, पाय रंगलं शाडू मातीनं, धडूत भिजली पावसानं. दिंडी आली सामोरी, ज्ञानोबा तुकोबाची झाली बरोबरी. पोथी लावावी म्हटलं ज्ञानेश्वरी, मनाला आली उभारी. तुळशीची माळ वाट फुटली रानोमाळ, निघाले बघ झपाट्यानं, आखाड एकादशीच्या कारणानं, पांडुरंगाच्या सांगाव्यानं. पंढरपूर गाव, तिथल्या बारीक पेठा, दिंडीची रेटारेटी, चंद्रभागेची वाळू, हिऱ्या माणकाचे जसे खडे, साधुसंत नाचतो देवापुढे. माझं मन भाग्यवंताचं, सोन्याच्या तोलाचं, तुळशीच्या मंजुळेचं. मी केला विचार, शिरले चंद्रभागेत, पाणी उसळतेलं, गावात शिरतेलं. नाव नवरी झालेली, कावरी बावरी दिसतेली, तिची केली पूजा. चंद्रभागेची भरली वटी, उतार दे म्हणून. झाली टाळी, पांडुरंग झाला वनमाळी. आला धावत, केलं आगत स्वागत. विचाराला आली बरकत, देवानं हात दिला हरकत. नेलं राऊळात, गरुड खांबाला घातली मिठी, आयाबाया भेटल्या एकाएकी. विठ्ठल रखुमाईच्या पडल्या गाठी भेटी. झाला आनंद, माहेरानं फुलली पाणंद. मी झाले वेडी, विठ्ठलानं पोटाशी धरली लाडी लाडी. त्या भेटीची काय सांगावी गोडी. रखुमाईनं दिली मला मोत्यांची बुगडी. विठ्ठल नामाच्या गजराच्या बसल्या जिकडं तिकडं चौडी, आणि मग मी बसले तिथंच एक रात तेवढी. पुन्हा मग निघाले माघारी, आल्या पावसाच्या सरी सरी. माहेर झालं मनोहारी, वाटेनं फुलल्या गणगोताच्या भेटीच्या झालरी. रानमाळ तुडवलं, वाट माग सारली, गावची शिव गाठली. घरात आले, झाली गोष्ट बोलले. चंद्रभागेच्या पाण्यानं घरातले देव नाहू घातले. कुंकून बुक्का आल्या गेल्याला लावला. पाहुणा रावळा मग आपल्या घरी परतला, आणि मग माझा जीव खाली पडला. आता कुठं नातवाला मांडीवर घेऊन बसले न हरिहरी करते. काय तर सारी धांदल न सारी गडबडच. जीवाला फुरसत म्हणून नाहीच कसली ती. तर काय, माझ्या पांडुरंगानं पंढरीच्या रावळात जी काही शांती दिली तेवढीच. त्या गोष्टीची सर कोण करील काय? छे ग बाई, काय सांगू माझ्या विठ्ठलाचं ध्यान. 28 युग विटेवर उभा, श्री मोत्याचं मुकुट. भिम्मक राजानं समिंदर पालथा घालून मोती जमवले आबूट. बघून हारली तहान भूक, नाही राहत कशाची सुतबुत. विठ्ठल चरणी विसरते मी प्रपंचाचे सुखदुःख. म्हणून आखाडीची मला लईच निस्ती आवड, न धरते मग पंढरीच्या वाटेची सवड.